indicating the size of object in the drawing is called dimensioning. म्हणजेच दिलेल्या आकृतीची मापे देणे होय, त्यालाच मापे देण्याचे तंत्र असे म्हणतात. हे नंबर असू शकतात व यामध्ये रेषा, सिम्बॉल आणि नोट्स याचा उपयोग केलेला असतो. डायमेन्शन शुड बी ॲज पर इंडियन स्टँडर्ड 11,669-1986 म्हणजेच हा इंडियन स्टँडर्ड 11,669-1986 असा होय. डायमेन्शनमध्ये एक्सटेन्शन लाईन, डायमेन्शन लाईन, लॅडर लाईन, एरोहेड इत्यादींचा समावेश असतो. डायमेन्शनच्या मूळ 2 प्रकारे पद्धती आहेत. त्यातील पहिली अलाइन्ड सिस्टम. अलाइन्ड सिस्टम मध्ये डायमेन्शन रेषा ही ऑब्जेक्ट लाईनला समांतर असते व त्यातील रेष न तोडता त्यावर ते माप दिलेले असते. परंतु यामध्ये मापे हे ड्रॉइंग शीटच्या बेसपासून मोजता येत नाही, तर ते डायमेन्शन लाईनला समांतर असल्यामुळे ऑब्जेक्ट तिरका करून पाहावा लागतो. दुसरा प्रकार आहे युनिडायरेक्शनल सिस्टम. यामध्ये रेषा ही डायमेन्शन रेषा ही तोडली जाते व त्यामध्ये मापे दिलेली असतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असे असते की ड्रॉइंगच्या बेसपासून आपला सर्व मापे वाचता येतात, कारण ही सर्व मापे बेस लाईनला समांतर दिलेली असतात. यामध्ये माप हे डायमेन्शन लाईन तोडून मध्यभागी दिलेले असते. तसेच आकृतीच्या प्रकाराप्रमाणे व आवश्यकतेनुसार डायमेन्शनिंग हे पुढील प्रकारे करावे लागते. आता चेन डायमेन्शनिंग. चेन या शब्दाचा अर्थ साखळी असा असतो. यामध्ये सर्व मापे एका रेषेत दिलेली असतात. एक्सटेन्शन लाईन मध्ये ही सर्व मापे दिलेली असतात. प्रत्येक पार्टचे माप हे चेन मध्ये दिलेले असते. पॅरलल डायमेन्शनिंग. पॅरलल म्हणजे समांतर असा होय. नंबर ऑफ डायमेन्शन हॅज फ्रॉम वन डायटम लाईन कॉमन ऑरिजिन इज कॉल्ड पॅरलल डायमेन्शनिंग. ही मापे शून्यापासून वाढत गेलेली असतात व या ठिकाणी डायमेन्शन लाईन ही एकमेकांना समांतर असावी लागतात. पहिल्या पॉईंटचे माप जे काय आहे 10 ते 0 पासून 10, दुसरे माप 0 पासून 22, तिसरे माप 0 पासून 50 अशी मापे एका बिंदूपासूनच म्हणजे ओरिजिन पासूनच दिलेली असतात. प्रोग्रेसिव्ह डायमेन्शनिंग. प्रोग्रेसिव्ह या शब्दाचा अर्थ प्रगती असाच असून टप्प्याटप्प्याने या ठिकाणी मापे वाढत गेलेली असतात. जसे 0 पासून पहिला पॉईंट 15, 0 पासून दुसरा पॉईंट 50. याचा अर्थ असा आहे की पहिले 15 माप पुढच्या 50 मध्ये ॲड केलेले आहे. म्हणजे
पहिला पॉईंट ते दुसरा पॉईंट हे माप 35 आहे. तिसऱ्या पॉईंटपर्यंतचे माप जर 110 असल्यास दुसऱ्या पॉईंटचे 50 त्यातून वजा केल्यास येणारे माप हे 60 असते. म्हणजेच पहिले माप दुसऱ्यामध्ये ॲड केले, दुसरे माप तिसऱ्यामध्ये ॲड केले, असे मापे एकमेकात वाढवत म्हणजे टप्प्याटप्प्याने माप वाढत जाते. म्हणूनच याला प्रोग्रेसिव्ह डायमेन्शनिंग म्हणतात. कंबाइंड डायमेन्शनिंग. आकृतीच्या आवश्यकतेनुसार काही वेळा चेन डायमेन्शनिंग, पॅरलल डायमेन्शनिंग दोन्ही प्रकार वापरावे लागतात. हे आकृतीमध्ये स्पष्ट होते. डायमेन्शन बाय कोऑर्डिनेट्स. Dimension by coordinate. Two edges of an object are taken as a reference datum and dimensions are placed in the table. This method is useful in mapping. आपण ग्राफमध्ये एक्स वाय ॲक्सिस दाखवतो. उभा ॲक्सिस वाय व आडवा ॲक्सिस एक्स असा असतो. याचा वापर CNC प्रोग्रामिंगमध्ये केलेला असतो. XY रेषेचा छेदनबिंदू 0 मानला गेला म्हणजे ऑब्जेक्टचा एक कोपरा त्या ठिकाणी ठेवून इतर मापे म्हणजे व्हर्टिकल मापे वाय ॲक्सिसवर व हॉरिझॉन्टल मापे एक्स ॲक्सिसवर दिलेली असतात. खाली दिलेल्या टेबलमध्ये आकृती 1 ज्या ठिकाणी एक आकडा दिलेला आहे, एक्सच्या ठिकाणी 70, वायच्या ठिकाणी 45 आणि फायच्या ठिकाणी 10. याचा अर्थ असा आहे की एक्स 0 पासून हॉरिझॉन्टल माप हे 70 आहे व व्हर्टिकल म्हणजे 0 पासून उभे माप हे 45 आहे व तसेच त्या सर्कलचा डायमीटर हा 10 आहे. तसेच दुसऱ्या आकृतीचे एक्स 70, वाय 12 आणि फाय 10 याप्रमाणे एक्स आणि वायची मापे हळूहळू आकृतीनुसार बदलत जातात. जेवढ्या छोट्या छोट्या आकृतीचे भाग असतात तेवढे आपल्याला टेबल वाढवावे लागतो. आकृती डायमेन्शनिंग करताना एक्सटेन्शन लाईन, ॲरो मार्क व अंक हे सुटसुटीत व टापटीप काढले पाहिजे. ॲरो मार्क हा एकास 3 ह्या प्रमाणात काढला पाहिजे. पक्षी उडाले, कावळे उडाले याप्रमाणे डायमेन्शनिंगचे ॲरो जर काढले तर मापात वजाती होतात. म्हणून डायमेन्शनिंग करताना सर्व सुबक व रेखीव काम ड्रॉइंग काढणे आवश्यक असते. परीक्षेमध्ये आपणास एक आकृती देऊ, जर ती आकृती पॅरलल डायमेन्शनिंगमध्ये असेल तर त्याचे रूपांतर चेन डायमेन्शनिंगमध्ये करा किंवा अन्य पद्धतीत करा असाही प्रश्न विचारलेला असतो. अशा वेळी अपेक्षित प्रश्नाचे उत्तर योग्य असणे गरजेचे आहे. जो प्रश्न आहे त्यानुसार त्याचे उत्तर असावे लागते. अलाइन सिस्टीमचे युनिडायरेक्शनल सिस्टीममध्ये रूपांतर करा असा प्रश्न बराच वेळा विचारलेला आहे. तरी योग्य पद्धतीने मापाचे रूपांतर करून डायमेन्शनिंग देऊन आपण हा टॉपिक समजू शकतो. धन्यवाद.